नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धुळे शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या पंजा नदी काठावर देवपूर येथे एकविरा देवी मातेचे मंदिर आहे। सध्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी देवीच्या दर्शनासाठी होते आहे। या निमित्ताने मंदिर ट्रस्टतर्फे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या भागामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टतर्फे CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। नवरात्रोत्सवामध्ये आयोजित केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये धुळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी येत आहेत। एकविरा देवी मातेच्या मंदिराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। हेमाडपंथीय पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात। आजही मंदिराच्या आवारामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली पायऱ्यांची जिवंत विहीर आहे। खानदेशची कुलस्वामिनी एकविरा देवी 250 कुलांची कुलदैवत आहे। महाराष्ट्रातील जागृत 5वं शक्तिपीठ म्हणून हे देवस्थान ओळखलं जातं। ह्या मंदिराला 500 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं। 1987 मध्ये ह्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला। त्यावेळी येथील प्राचीन विहिरीवरून ह्या ठिकाणी ही विहीर बंद करण्यात आलेली आहे। मात्र या विहिरीचा उपयोग आजही होतोय। एकविरा देवी मंदिरातील यंदाचं नवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भाविकांसाठी असलेल्या वेगवेगळ्या सुविधा। या परिसरामध्ये वेगवेगळ्या विक्रेत्यांनी दुकानं थाटलेली आहेत। संपूर्ण वर्षभर एकविरा देवी मातेच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं जातं। 250 कुलांची कुलदेवता असलेल्या देवीकडे नवस्फूर्तीसाठी वर्षभर अनेक कुटुंब येत असतात। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन इंगळे, धुळे। धन्यवाद।